गुड मॉर्निंग गाइज. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं थोडं लास्ट मिनिटचं चाललेलं आहे. शेवटची तयारी चाललेली आहे. सगळ्यात लास्ट होती आज आम्ही लय लवकर निघालोय. 7 वाजता आम्ही सकाळी निघालोय कास पठार बघायला. कास पठार कास पठारची फुलं बघायला आपण जायचंय. पप्पा जास्त एकदम ओव्हर एक्साइटेड आहेत कास पठार बघायला. येस, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की पप्पांना एकदम जास्त इच्छा होती. स्पेसिफिकली कास पठारला आम्ही जाणार होतो, बट मी पप्पांना बोलली की त्या कास पठारमध्ये एकाच ठिकाणी जाण्यापेक्षा आपण अजून थोड्या गोष्टी बघू फिरू. सो त्यानंतर हा महाबळेश्वरचा प्लॅन झाला. सो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही महाबळेश्वरला आलो आणि इकडे पूर्ण फिरलो. काल तुम्ही बघितलं असेल इतकी एन्जॉय केलं आम्ही कालच्या ब्लॉगमध्ये. सो खूप 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 मस्त मजा आली सगळ्यांना. आमच्या खूप मजा आली. आता बघूया काय मजा येते कास पठारमध्ये. कास पठारला पप्पांना मी सोडून टाकणार आहे त्या कास पठारात आणि बघू द्या किती बघायची ती फुलं. मी तिथं दुकान टाकलं फुलाचं. कास पठारमध्ये फुलं घ्यायला कोण येणार तुमच्याकडे? सगळी साईडची वेचूनच घेऊन जातो. मग दुकान खाली राहील. ते एवढं एक स्ट्रॉबेरी क्रीम आम्हाला खायची होती पण ती राहिली बिकॉज काल आम्ही रात्री खूप लेट झाला आणि जेवलो पण फुल एकदम जास्ती जेवलेलो. काल मटण वगैरे खाल्लं. सो ते खायला तर काय भेटलं नाही. लेट्स सी नाउ. सो प्लीज स्टे कनेक्टेड अँड वॉच द ब्लॉग टिल द एंड. सो हाय, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. लुकिंग व्हेरी नाइस टुडे ऑल ऑफ यू ऑल. आम्ही आलोय ब्रेकफास्ट करायला. काय काय जाऊ दे तिला काय खायचं खाऊ दे. सांग डोसा तुझा एक वेळेस सांग. साधा डोसा डोसा आहे ना. कास भाई किधर है? कास भाई कास देखने के लिए आए हैं ये लोग. क्या रोज कास देखने के लिए आए. क्लीनिंग करते हैं कपड़े. बहुत शाणे हैं दोनों. रोजच्या रोज मग झोपताय ते समजलं पाहिजे ना. तुम्ही बाहेर पण येऊन झोपताय, घरी पण झोपताय. मग बोलणार बाहेर फिरायला नेत नाही. फिरायला आला की झोपणार. बघणे नाही काही नाही. मग एवढं फिरायला आणलंय पप्पानी. बाहेर बघायचं निसर्गातच झाले. नाही तर काय बघायचं फोन मध्ये रील्स बघायचं. शनिवार रविवार आम्ही शेतात जायचो. मग आता कुठं जायचं कुठं मग आपण फिरायला? हे सगळं गवत बिवत मला माहिती आहे लहानपण. आपल्याला ते नेचरला हे वाटतं. त्याच्यामुळे काय याचं एवढं नवल नाही वाटत मला. त्याच्यामुळे मी झोपा काढल्या जातात. झोप आणि नाश्ता केला. आम्ही आता जस्ट पोहोचत आहे कास पठारला. पप्पांच आमच्या काय पण चालले असतं म्हणूनच. ब्लॉग बनवत असताना पप्पाचा समोरूनच काहीतरी एक टॉपिक निघून जातो. पप्पा आमचे फनी आहेत खूप. पोचतो आणि खूप छान वेदर आहे इकडे पण. पूर्ण ग्रीनरी आहे. मी तुम्हाला दाखवेल आता कास पठार काय आहे. बिकॉज खूप साऱ्या लोकांनी ओव्हर हाईप करून ठेवलेलं आहे कास पठार. सो आम्हाला पण बघायचं आहे की एक्झॅक्टली ते कसं. हे आहे कास पठारसाठी ट्रॅफिक. पूर्ण ट्रॅफिक जॅम आहे.
आम्ही 1.5 किलोमीटर पाठीच उतरलोय आता. एका ठिकाणी या हॉटेलच्या बाहेर गाडी पार्क केली आहे आणि आता इथून आम्ही वॉक करत जाणार आहे कास पठारला. आता आमच्या पप्पानी भारी नुस्क वापरलाय. पप्पानी आता हे बघा पप्पानी फुल भारी आयडिया लावली आहे. एक बाईकवाला होता, त्याला बोलले मी फॉरेस्ट ऑफिसर आहे, मला वरती सोड. तर त्यांनी बसवून पप्पांना घेऊन चाललाय तो. चालू शकत अशा आयडिया कुठून लावतात काय माहिती यार. आणि त्यांनी बसवलं पण. बरोबर. आता माणसाने बसवलं पण आणि तो जवळ पण चाललाय. आम्ही लोक सगळे वॉक करत चाललोय. 1.5 किलोमीटर ना. 1.5 किलोमीटर आम्हाला चालायला लागणार आहे. आणि पप्पा आता चाललेत असेच एफर्टलेसली बाईक वरून चाललेत पप्पा. कास पठार मध्ये काहीतरी बघण्यासारखं असावं अशीच मी प्रे करते. चांगलं मिळावं आता बघायला. सो लॉंग एवढा टाइम गाडीतच होतो. आता तिथून पार्किंग अशीच करून टाकली साईडला गाडी. कसं एवढं ट्रॅफिक आहे की गाड्या हलतच नाही. म्हणजे लिटरली 1.5 तास लागला असता आम्हाला 1.5 किलोमीटर पार करायला. चला सारखे कुठे पण थांबून सारखे बायनॉक्युलर्स लावून कुठं चाललंय कुठे हे बघा काय बघतायत आय डोंट नो. डोंगरावरचे गौतम असतोय तो. डोंगरावरची गौतम असतोय गौतम. पुढे बघा. एवढं चालत जायचं. आम्ही बसमध्ये चढलेलो. इकडे एक बस जात होती एमटी, तर त्याच्यामध्ये आम्ही सगळे चढलो बसमध्ये बसलो. बघा आम्ही ते लेफ्ट मागून आज लिफ्ट मागून चढलोय कारण खूप चालायचं आहे आणि गाडी घेऊन जाऊ शकत नाही. अशी प्रॉब्लेम असा आहे. कोणाचं नाही आहे, फोनचं नेटवर्क नाही आहे. नेटवर्क आहे. कास पठार यायची हाऊस बघा. सॅटिस्फाईड झेरी बघा. हे मागचं बघू नका. इग्नोर. तुम्हालाच बघायचं होतं. त्यांना बघायचं. कासला जाऊया कासला जाऊया. त्यांना बघायचं. विचार करा नुसतं जर कास पठारला आलो असतो तर कशी झाली असती ट्रिप. एवढं सांगा. एवढं सांगा. पप्पांनाच फक्त बघायचं. मला नाही काही कासमध्ये. फुलं कुठं आहेत. काय मायक्रो झूम केला पाहिजे. अहो मी काय सांगितलेलं. झूम करतात. झूम करून टाकतात. खाली बघा. पॉइंटिंग आहे कास पठार. पप्पा बोलतात एकच बघू आपण काहीतरी. म्हणलं का दमला का काय बोललो. आता आज रात्रीच इथून जायचं बाहेर. आता दमले तर पप्पा. आता त्यांना जायची इच्छाच नाही राहिली. झालं का कास पठार. आता मुंबईवरून 2 व्हीलर आणायची गरज आहे. चलो बाय. कास पठारची फुलं आम्ही फटाफटमध्ये बघितली आहेत. फोटोज वगैरे रील्ससाठी कंटेंट काढलेला आहे आणि तिथून चालू आहे. आता चालू आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला. अजून असे खूप सारे आहेत. आय थिंक तिथे पॉन्ड पण आहे. बघा पुढचा
फोटोशूट झालेलं आहे चांगलं आणि रील्स पण बनवलेले आहेत. ह्यांची बॅग हे बघा, माझी बॅग कशी पकडतात. आता अपने को तो सिर्फ बैग भी पकड़ना है. हाँ फोटो बिटो निकाला है ना तुम्हारा? अच्छा फोटोज निकाला यार हम लोग का, बहुत अच्छा फोटोज इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर तुम्हाला बघायला भेटेल. सुंदर असं फोटो तुम्हाला बघायला मिळेल. At Kas Patar we have a private sightseeing, no man's VVIP sightseeing for us. चल बाय सर. एकही माणूस नाही, फक्त आमची फॅमिली, बाकी कोण आहेच नाही. ते हे बघा कसे बसलेत. हे बघा आमच्या बसचा ड्रायव्हर बघा. गाडी काढतो. तू गाडी काढ घालचा की नाही डब्यात. हे बघा गरीब जनता कैसे खडी आहे देखो इधर. बेस्ट बस तिकीट. मम्मी कुठे? मम्मी दिसत झाली माझी. मम्मी मम्मीला मागे इंटरेस्ट जास्त आहे. थकलेली आहे आता. बस झाला तर फोटो हे उठे. तू काय समोर आले बघ. आला इकडे ड्रायव्हर उठके बाबा. आता इथे या तर उतरवेल आपल्याला इकडे. चिकन नाही वाचवतो. चला सगळे रेडी आहेत, जेवतायत. अनलिमिटेड चिकन थाली. जेवायला या सर्वांनी आणि एन्जॉय करा. पप्पाला तर काय कोणाचं काय हायच नाही. आपलं पटापट घ्यायचं. आणि हे व्हेज थाली. मेनू समोर आणि हा व्ह्यू पण बघा किती छान आहे आमचा जेवतानाचा. काकांनी घेतलंय. ओपन व्ह्यू मध्ये जेवतोय आणि मी घेतले आहे चिकन थाली. मी पण चिकन थाळी. आता आम्ही जेवतोय. चला बाय बाय. काय रे? हाय मंकी. वांडरा. हाय मंकी. ए नको कशाला? अरे बाबा लय मारी. मम्मी काय टाकताय आयशो. त्यात काय हायच नाही. काय टाकताय त्यांच्या गाडीवर बसले. आयशो चल. अय्या त्यांच्या गाडीवर बसलो. समोर पिवळा बघते जास्त. चालू करते दिसतोय का? बॉस आला. हे चल तर हार वाजत. हे चल.